मॅन फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय शेतकऱ्याची लक्ष्मी सीता हरवली आहे, तिच्या शोधाकरिता हनुमंतांना पाठवणे. युगात्मा शरद जोशी व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांनी माधानला शिबिर घेतले आणि माधानच्या शिबिरामध्ये जो विषय मांडला तो विषय मी आज मांडणार आहे. शरद जोशींनी सांगितले होते, आपले विचार जनतेत रुजेपर्यंत राजकारणाची घाई करू नका. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांना काही घाई झाली राजकारणाची आणि त्यांनी राजकारणात उड्या घेण्याची सुरुवात केली. स्वतंत्र भारत पक्षाची निर्मिती झाली आणि 202 उभे केले, 2 आले आणि 200 पडले. त्यानंतर राजकारणात काही आपलं खरं नाही म्हणून राजकारणाचे लोभी असणारे जे आमचे कार्यकर्ते होते त्यांनी पळ काढला. मग त्यानिमित्तानं माधानला शिबिर ठेवण्यात आलं. त्या शिबिरात शरद जोशींनी सांगितलं, शेतकऱ्याची लक्ष्मी म्हणजे सीता ती हरवल्या गेली. जशी रामाची सीता हरवल्या गेली होती त्याप्रमाणे हनुमंत तिच्या शोधासाठी रामाने पाठवला आणि हनुमंत रावणाच्या सोन्याच्या लंकेत गेला आणि सीतेचा शोध लावला. हनुमंताला कधी रावणाची सोन्याची लंका पाहून चाकरी करत बसला असता तर सीतेचा शोध लागला असता का? त्याप्रमाणे शरद जोशींनी माधानच्या शिबिरात सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले का तुम्हाला कुठे जायचे आहे तिथे जा, ज्या पक्षात जायचं असेल त्या पक्षात जा, शेतकऱ्याच्या हरवलेल्या लक्ष्मीचा शोध लावून या. शेतकऱ्याची सीता हरवली आहे आणि रावणाचे सोन्याची लंका पाहून तिथं रम्मान होऊ नका. पण हनुमंताने सीतेच्या लावलेल्या शोधाप्रमाणे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या सीतेचा शोध लावून या, असा संदेश सगळ्या कार्यकर्त्यांना शरद जोशींनी दिला. आजची परिस्थिती काय आहे? ज्या हनुमंतांना शरद जोशींनी अनेक पक्षात जायचे आदेश दिला ते सगळे हनुमंत सत्तेच्या मोहात पडून सोन्याच्या लंकेत चाकऱ्या करत बसले. पण शेतकऱ्याचा चोरलेल्या सीतेचा शोध अजून सुद्धा लागला नाही. मुद्दा महत्त्वाचा असा आहे, समाजवाद आणि भांडवलशाहीवाद हे महाराक्षस म्हणजे रावण यांच्या तावडीत सगळा शेतकरी समाज सापडलेला आहे.
आणि समाजवादी आणि भांडवलशाही धोरणाने शेतकऱ्याची शीता हरवून नेलेली आहे. हे धोरण फेकण्याचं काम आमच्या हनुमंतांनी अजूनसुद्धा केलेलं नाही आहे. म्हणून आज तरी समाजवाद आणि भांडवलवाद फेकून खऱ्या अर्थाने व्यक्तीचं स्वातंत्र्य निर्माण करा आणि देश प्रगतीपथावर न्या. एवढे बोलतो आणि इथेच थांबतो. आमच्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.